काल लक्ष्मण हाकेंनी आरोप केला तुमच्या पक्षाचा प्रयत्न आहे सरकार पाडण्याचा म्हणून. हाक्या डोक्यातून गेलेली केस आहे. त्याला ओबीसीच्या आंदोलनातही कवडीची किंमत मिळालेली नाही. मराठा आंदोलकांच्या विरुद्ध सातत्यानं भुंकण्याचा हा प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्न करत असतो. त्याला कोणाची सुपारी भेटलेली आहे ते हाक्याने एकदा सांगावी. मी तुम्हाला सांगतो, तो अंतर्बाह्य नकली आहे. ओबीसीच्या बैठकीतून त्याला हाकलल्याचं आम्हाला आज कळतंय. त्याच्यामुळे त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशा कुत्र्यासारखी झालेली आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांवर मला बोलून मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटवायची नाही. त्याला काय आरोप करायचे आहेत त्यानं करावं, पण आदरणीय अजितदादांना सुद्धा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. तर अशा थर्ड क्लास लोकांबद्दल बोलणं इतकी काही वाईट वेळ आमच्या पक्षाला आलेली नाही. तो काय आरोप करतो ह्यापेक्षा तो मेंटली डिस्टर्ब का झालाय, त्याला ओबीसीच्या बैठकीतून सुद्धा का हाकललं गेलं, याचं उत्तर त्या नालायकांनी महाराष्ट्राला द्यावं. तुम्ही आहे, अमरसिंग पंडित आहेत, प्रकाश सोळंके सारखे ज्येष्ठ आमदार आहेत, तर मराठा आंदोलनाला पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे? पक्षाची अधिकृत भूमिका मराठा समाजाला न्याय देण्याचीच आहे. मी अधिकृत भूमिका मांडण्यासाठी बोललेलो नाही, कारण मुख्य प्रवक्तेच अधिकृत भूमिका मांडतात. ते आनंद परांजपे आहेत, ते मांडतील. पण मी अशा काळात जिथं मराठा समाज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय, त्या काळामध्ये माझी नैतिकता म्हणून मी त्यांच्यासोबत असलं पाहिजे, म्हणून मी माझा वैयक्तिक पाठिंबा जाहीर पद्धतीनं दिलाय. आत्ता माझ्या मनात आहे की थेट आझाद मैदानाला जाऊन त्यांची भेट घ्यावी, पण एकंदरीत आपल्या जिल्ह्यातली ढगफुटीची परिस्थिती, या सगळ्या गोष्टीवर जर मला वेळ भेटला तर मी निश्चित स्टेजवर जाऊन मनोज जरांगे पाटलांना माझा पाठिंबा जाहीर करेल.